एक मिनिट, तुम्ही दिला होता कटंगे आणि बटंगेचा नारा, तोच त्यांनी आता घेत आहेत आणि त्यांचा असा दावा आहे की तो मराठी माणसावर ही परिस्थिती आलेली मुंबई तोडण्यासाठी। पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही, ते म्हणजे सर्व काही आहे। हा जो काही त्यांचा गर्व आहे, हा जो काही दुराभिमान आहे, या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले। कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे। मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे। किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे? काही तर नवीन आणा। आणि जसं मी सांगितलं, मी तर मागची असंच घोषणा केली होती, उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन, पण अजून माझे 1000 रुपये वाचले, अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाही। आता ही निवडणूक विकासाची, मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे, त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही। त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल, मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल, मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल, देऊ नाही शकत। आता त्याच पक्षासोबत युती करावी लागली, 20 वर्ष एकमेकांकडे गेले नाहीत, भावनिक आवाज म्हणतायत, मराठी म्हणतायत, एकंदरीत सगळं कसं बघताय? मुळात तुम्हाला क्रेडिट पण तेच देतात की तुम्हीच एकत्र आणलं। बघा, आमच्या नवनाथ बदनी परवाच याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे। हा भीती संगम आहे, हा प्रीती संगम नाही। असं आहे, व्हिडिओ तर काही तयार करता येतात, पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, अख्ख्या दुनियेला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल। फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही, फक्त मतांच्या करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही। आम्ही हिंदुत्ववादी कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहू। आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे। मुंबईकर म्हणा असं देखील आता सुरू झालेलं पाहायला मिळतं। गेल्या काही वर्षांच्या प्रेसमधून जवळपास दिसून येतं की परप्रांतीयांना प्रत्यक्षरित्या मला आनंद आहे, किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे, नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे। पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे, त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं, उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये। पण शेवटी जुनी पापं तर आहेत ना, ती लोकांनी बघितलेली आहेत, जुनी पापं धुता येणार नाही। खास करून नितेश राणे किंवा असे मंत्री हिंदुत्ववादीकडे सगळी भूमिका घेऊन कुठेतरी ह्या सगळ्यांना पोलराईज करतायत आणि यामुळेच भाजपला फायदा होईल असं देखील एकंदरीत सुरू त्यांनी सांगितलं। असं आहे, मुंबई आणि महाराष्ट्र हा हिंदुत्ववादीच आहे। जे जे लोक हिंदुत्ववादापासून फारकत घेतील, जे जे लोक त्या ठिकाणी डांगुल चालन करतील, त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे। आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत, आम्ही संकुचित नाही आहोत। आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद नाही आहे, तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे। या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा, भारतीय समाजाची, हिंदू समाजाची जी मानक आहेत त्यांना जो मानतो, प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत, हे आमच्या संस्कृतीचा मानक आहे। त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याची जात धर्म आम्ही पाळणार नाही, त्याला आम्ही सोबत घेतलेला आहे। आमचं हिंदुत्व व्यापक आहे, पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही, सोडलं नाही, त्यामुळे पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये।